राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन आणि महाजन यूट्यूब चॅनलसाठी. स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे एकदा जे बोलतात त्यात कधी बदल होत नाही. मी असं बोललोच नाही, माझ्या बोलण्याचा असा अर्थच नव्हता, माझ्या बोलण्याचा प्रसारमाध्यमानं चुकीचा अर्थ काढला, असं काहीही स्पष्टीकरण आयुष्यात बाळासाहेबांनी दिलं नाही. म्हणजे त्यांच्याविषयी प्रमोद महाजन उद्गार काढले की बाळासाहेब बोलतानाच विचार करून बोलतात, त्याच्यानंतर विचारच करत नाहीत काय बोलतात ते. मला वाटतं 1996 सालच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी एका न्यायाधीशाविषयी जे उद्गार काढले आणि त्या उद्गाराबाबत त्यांच्यावर नागपूरच्या खंडपीठामध्ये खटला दाखल झाला आणि बाळासाहेबांनी स्पष्ट सांगितलं की मी जे बोललेलो आहे त्यावर मी ठाम आहे आणि मी त्या न्यायाधीशाने एका खटल्यात 35 लाखाची लाच मागितली होती, यावर ते ठाम होते. कोर्टाने त्यांना शिक्षा दिली. ते म्हणले हरकत नाही, मी जे बोललो ते देश हितासाठी बोललो, म्हणून मला 100 वेळा जरी शिक्षा झाली तरी मला त्याची पर्वा नाही, मी जे बोललो त्यावर ठाम आहे. शेवटी हा सर्वोच्च न्यायालयात खटला गेला, बाळासाहेबांची शिक्षा माफ झाली, हा वेगळा विषय. पण स्वतःला आता लोक प्रति बाळासाहेब समजू लागलेले आहेत. बाळासाहेबांच्या नखाची त्यांना बरोबरी नाही, पण स्वतःला प्रति बाळासाहेब समजणाऱ्या एका व्यक्तीचे वक्तव्य मी तुम्हाला ऐकतो, ते ऐका. सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत त्यांनी काय वक्तव्य केलंय? या सुप्रीम कोर्टावरती विश्वास कोण ठेवणार? न्यायालयावरती विश्वास कोण ठेवणार? न्यायालय म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे गुलाम झालेले आहेत. अहो सुप्रीम कोर्टावरच संशय आहे, अहो सुप्रीम कोर्टावरच संशय आहे. ऐकली आपण. काल शिवसेनेच्या चिन्हाबाबत आणि पक्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात जो खटला आहे त्यात उभाटा गटाचे वकील देवदत्त कामत यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयाला चर्चेची तारीख वेळ मागितली. त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अत्यंत संतप्त झाले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही दिवसभर इथं बसतो ते लोकांचं ऐकून घ्यायला, तुम्ही आम्हाला वेळ मागता आणि तुमचेच लोक न्यायालयाबाबतीत बाहेर काय बोलतायत याचं तुम्ही जरा भान ठेवा. म्हणजे आता सर्वोच्च न्यायालयाचे ते सर्वोच्च न्यायाधीश असल्यामुळे त्यांनी त्यांची प्रतिष्ठा सांभाळून आपला राग भावना व्यक्त केल्या, तरी त्याला ग्रामीण भाषेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने उबाटा गटाची बिन पाण्यानं उलट्या वस्त्यानं हजामत केली, दुसरं काहीही नाही. आणि यामध्ये सगळ्यात आघाडीवर कोण आहे तर संजय राऊत. म्हणजे ऑन रेकॉर्ड सांगतो, हा कोण आहे तो. मला सांगा, सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यशैलीवर, सर्वोच्च न्यायालयावर टीका करताना आपण कोण आहोत? आपला सामाजिक राजकीय दर्जा काय आहे? अरे याचं तरी भान ठेवा. प्रत्येकजण स्वतःला बाळासाहेबच समजतो. ती बाळासाहेबात हिंमत होती. अहो वर्षभर काय हा जेलमध्ये राहिला, त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. ते धारिष्ट त्याच्यात नाहीये. पण सर्वोच्च न्यायालयाच्या मर्यादा असल्यामुळं सर्वोच्च न्यायालय फार काही करणार नाही या गैरसमजात संजय राऊतनं आत्तापर्यंत वक्तव्य केलीत. म्हणजे आता काय रामशास्त्री राहिलेत का? आता न्यायालय मिळतो काय बोलायचं तो संजय राऊत. त्याचं वक्तव्य पाहिल्यावर असं वाटतं की याचा न्यायसंस्थेवरही विश्वास नाही. आणि काल
जे सर्वोच्च न्यायालयाच्या माननीय सर्वोच्च न्यायाधीशांनी जे उद्गार काढले, अरे आता तरी उबाटावाल्यानं सुधरा रे, आता तरी सुधरा. आता काय तुम्हाला काय जोड्यानं मारायचंच राहिले, आता बाकी काही राहिलेलं नाहीये. विनाशकाली विपरीत बुद्धी. उद्धव ठाकरे थोडं जरा सुधरा, चांगल्या माणसाच्या सहवासात राहा. माननीय शरद पवार साहेबांचा आदर्श घ्या. ते कधीही न्याय व्यवस्थेवर कसलीही टीका करत नाहीत. ते कायद्याच्या मार्गाने लढाई लढतात. हा गुण त्यांचा किमान घ्यायला पाहिजे होता. संजय राऊत सारखी नालायक माणसं त्यांनी पदरी बाळगली नाहीत. हा, हे गोष्ट वेगळी आहे की तुमच्याच पदराचं संजय राऊत घेऊन ते बऱ्याच विरोधकावर वार करतात, हा गोष्ट वेगळी आहे. पण संजय राऊत सारखा सवंग लोकप्रियतेत अडकलेल्या या माणसामुळं सर्वोच्च न्यायालयाने तुमच्यावर ताशेरे ओढावे याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाहीये. स्वतःला बाळासाहेब समजू नका. ते तुमच्याच्यानं कधी आयुष्यात शक्य होणार नाहीये. तुम्ही आता हिंदुत्व सोडून दिलेलं आहे. म्हणून एवढंच मला वाटतं की हा संजय राऊत, हा वसाड्या उबाटाची वाट लावल्याशिवाय राहणार नाही. जाता जाता एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो. काल मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयाने एक निर्णय दिला. तो निर्णय आम्हा सर्व तमाम हिंदू साठी मोठ्या गर्वाचा, अभिमानाचा ठरला. आणि हा खटला हिंदूच्या बाजूनं कुणी लढला तर जैन पिता पुत्रांनी, विष्णू जैन आणि त्यांचे वडील यांनी लढलाय हिंदूंच्या बाजूने. आणि धारमध्ये राजा विक्रमादित्याने जी भोजशाळा बांधली होती, जिथं विद्या मंदिर होतं, ते मंदिरावर गेली 800 वर्ष खिलजीपासून ते मुसलमान ताबा ठेवून होते. तिथं मस्जिद बांधली. सगळ्या म्हणजे भारतीय पुरातन खात्याच्या दिलेल्या सगळ्या पुराव्याला ग्राह्य धरून मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने ही भोजशाळा हिंदूंना देण्यात यावी आणि मस्जिदीसाठी पर्यायी जागा मागावी हा निर्णय दिलेला आहे. हिंदूसाठी हा अत्यंत आनंदाचा कालचा दिवस होता. अर्थात MIMचे असुद्दीन ओवैसी बोंबलायचे ते बोंबले. अरे हे काय अरबस्तानमधून आले त्यावेळेस ते घेऊन आले होते का? विक्रमादित्य तर आमच्या हिंदुस्थानातच झाला ना. आम्हा सनातनी धर्माचा हा विजय झालेला आहे. दुर्दैवानं सनातन धर्मावर टीका करणारे आपलेच लोक आहेत. पण शेवटी न्याय मिळाला आणि भोजशाळा ही हिंदूंना परत मिळाली. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. धन्यवाद.